देवी अंबाबाई, माझ्या पोरीच्या आयुष्यात वादळ आले, त्यातून तिला सुखरूप बाहेर काढ. तिला त्याचा त्रास होऊ देऊ नकोस. इतक्या लहान वयात तिच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहेस. तिच्या हातून काही चूक नको व्हायला. तिचं रक्षण कर माते. माझी आणि तिच्या आईची हीच इच्छा आहे. देवी अंबाबाई, माझ्या सासरची माणसं सोन्यासारखी आहे. पूर्वी त्यांनी खूप सहन केलंय, पण आता मात्र त्यांना न्याय मिळायलाच हवा. त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी पुरी पडेन अशी ताकद तू मला दे. ईशा, 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 साहेब तुम्ही? घरात कोणीच दिसत नाही. गेले कुठे सगळे? आणि ईशा कुठे? सगळे देवळात गेलेत. देवळात? आत्ता? हो, फक्त ईशाताईंची आई गेस्ट रूम मध्ये आहेत. त्यांना जरा थकल्यासारखं वाटत होतं ना. ठीक आहे, मी पण जातो. तुम्ही कशाला? कशाला म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही नका जाऊ तिथे. का? ईशा गेले ना देवळात? हो, नाही म्हणजे अहो ते इतक्यात येतील सुद्धा परत. असू दे, मी तिला वाटेत गाठतो. हेच ते देऊळ आहे. सगळ्यांनी नीट पोझिशन घ्या. ईशा बाहेर पडली, लगेच तिच्यावर अटॅक करा. तुमच्याकडे गन आहे, गरज पडली तरच वापरा. शक्यतो तिला जिवंत पकडा. मी स्वतः मारणार आहे तिला. काहीही करून यम झाला पाहिजे. निघा. ए, मंदिरात चाललाय, जरा फुलं घेऊन जा. निघा.
हॅलो झेंडे सर, विक्रांत साहेब आले होते. मग त्यांना कळलंय की सगळेजण देवळात गेलेत, तर ते सुद्धा लगेच जायला निघाले. काय हो, अहो त्यांना ईशाताईंना भेटायचं होतं. मूर्खस का तू? अडवायचं नाही त्यांना. अहो मी प्रयत्न केला होता, पण ते माझं कशाला ऐकतील? त्यांना जे हवं तेच ते करणार ना. ठेव फोन. राहन, तिथे ईशाशी बोलण्यापेक्षा इथे छान एकांत मिळेल. विक्रांत सर, बोला सर. जरा मंदिराच्या बाहेर आहे ना. सर, तुम्ही देवळात आलायत? नाही नाही, मी ऑफिसमध्येच आहे अजून, पण तू जरा मंदिराच्या बाहेर आहे ना. एक काम आहे, आल्यावर सांगतो. सर हो, इतकं काय महत्वाचं काम आहे? इथे आईसाहेब सुद्धा आहेत. त्या विचारतील ना मला कुठे चालली आहेस म्हणून, काळजी करतील माझी. मी तुला बाहेर आल्यानंतर सगळं सांगतो. आणि प्लीज फोन नको बंद करूस. बाहेर ये, मी तुला सांगतो कुठे जायचं ते. निकल गई हो बाहर. मैं आ रहा हूँ. कुठपर्यंत आली? तर मी दारापर्यंत आली आहे. अरे मेन गेटला नाही, मागच्या दारापाशी जा. मागच्या? बरं. सर, तू सगळ्यात पहिल्यांदा माझ्या घरी आलीस बेस, तेव्हा मी तुला गिफ्ट काय दिलं होतं? हे गुलाबाचं फूल, आपल्या प्रेमाचं पाकिट. सर पण तुम्ही इथे कसे? गाडीतून आलो. नाही तसं नाही, पण तुम्ही फक्त गुलाबाचं फुल दिलं ऑफिस मधून इथे आला.
बायकोसाठी आलो. येऊ शकत नाही? घे, तू मला आणखी एक प्रेमाचं प्रतीक दिलेस गिफ्ट म्हणून. ईशा, मी नाही सर, मला नाही कळलं. मी तुमच्यासाठी कुठलंच गिफ्ट नाही आणलंय. मला माहीतच नव्हतं की तुम्ही इथे येणार आहात ते. मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं ईशा, जसं तू मला सरप्राईज दिलास. मी कसलं सरप्राईज दिलं? तू अशी गडबडून का गेलीस ईशा? मी इथे आलेलं तुला आवडलं नाहीये का? नाही नाही सर, असं कसं होईल ना. मला का नाही आवडणार तुम्ही आलेलं? ये, ईशा, तुला कल्पना नाही तू आज मला किती आनंद दिलास. आज खऱ्या अर्थाने त्या देवावर माझा विश्वास बसला. खरंय, जगात देव आहे आणि म्हणूनच त्यांनी सगळी सुख मला दिली. काय बोलताय तुम्ही सर? ईशा, आता तू फक्त ईशा नाहीयेस. ईशा, तू आता एकटी नाहीयेस. बाप रे, सरांना राजनंदिनीचं कळलं की काय? तू आता एकटी नाहीयेस ईशा, कारण तुझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. येस, यू आर प्रेग्नंट ईशा. आता तू आई होणार आहेस आणि मी बाबा. काय हो? ईशा कुठे गेली? फोनवर बोलत जाताना पाहिलं, बस तेवढंच. अशी न सांगता कुठे गेली? असे मी बघून येतो जरा. हो, गेली कुठे ही मुलगी? फोनही नाहीये, मेसेजही नाहीये. न सांगता गेली कुठे? असे मंदिराच्या पुढच्या बाजूला बघून आलो. ईशा काही कुठे दिसली नाही. मला वाटतं आपण घरी फोन करून बघूया. नाही म्हणजे अशी न सांगता घरी कशी जाईल होती? अहो, काही सांगता येत नाही. एखादं अर्जंट काम निघालं असेल तर फोन करून बघायला काय हरकत आहे, नाही का? ऐसे तुम्ही करा फोन, मी गाडीत आहे का बघून येतो. हा? ओके. मी 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 प्रेग्नंट आहे. येस ईशा, यू आर प्रेग्नंट. सर, आय एम सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. तू आता प्रेग्नंट आहेस. तुझ्याशी आता असं वाटतं का मला? तुम्हाला कसं कळलं? तुझा चेकअप केला होता ना डॉक्टरने? त्याचे रिपोर्ट्स आले, मला डॉक्टरने स्वतःहून सांगितलं. काय झालं ईशा, तुला आनंद नाही झाला? नाही, मला काय बोलावं कळत नाहीये सर. हॅलो हॅलो, होतं असं. आपल्याला काय बोलावं हेच कळत नाही. या अशा गोष्टीवरती कसं रिॲक्ट व्हायचं हे खरंच नाही कळत. हे फिलिंगच इतकं गोड आहे, इतकं छान आहे. ईशा, इतका आनंदी याआधी मी कधीच कुठल्याच गोष्टीने झालो नव्हतो. इतका आनंदी मी आज. आणि तुला तुला काहीही वाटलं तरी सांग मला प्लीज, ओके? आणि हो, तुला जर एखादी गोष्ट खावीशी वाटली तर मला सांग. चिंच, आईस्क्रीम, नॉनव्हेज. म्हणजे मी असं ऐकलंय की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा आपण आधी न खाल्लेली एखादी डिश खावीशी वाटते. तसं काही असेल ते सांग. तू जे म्हणशील ते तुझ्या समोर हजर होईल, नक्की. आय प्रॉमिस. लवकर इकडे या.
संशय तर नाही ना आला? ईशा मॅडम मागच्या बाजूला गेले, प्लॅन बदलावा लागेल. त्यांना कळालं तर नसेल ना आपण आलोय ते. ए जास्त विचार करत बसायचा नाही, तर मागच्या बाजूला चला. तिकडे गेल्यावर अजून काम आपलं सोपं होईल. काय? आणि साहेबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? ईशाला जिवंत पकडायची आहे, कळलं? काय काय चला. सर सर एवढं इमोशनल होऊन कसं चालेल? हॅलो मला कळत नाही हे सगळं का होतंय. कदाचित असं असेल की इतका आनंद झालाय मला ना की तो या अश्रून वाटे डोळ्यातनं बाहेर पडत असेल. असं कधीच घडलं नाही ना आजपर्यंत ईशा, म्हणून असेल कदाचित. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तुझ्यामुळे घडतात ईशा. आणि आज तर तुझ्या आणि माझ्या विश्वासाचं आणि प्रेमाचं प्रतीक आपलं पहाड आता काही महिन्याने जन्म घेणार आहे. त्याआधी आपली पाठी पुन्हा एकदा कोरी करूया, पुन्हा नव्याने सुरुवात करूया. ईशा, मी आजपर्यंत खूप चुकलोय, मला मान्य आहे. खूप चुका घडल्यात माझ्याकडे. आय एम सॉरी. प्लीज प्लीज मला माफ कर ईशा. आपण हे सगळं पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. नव्या आयुष्याला सामोरं जाऊया, आपल्या येणाऱ्या बाळाबरोबर. ईशा, तू फक्त सांग तुला काय हवं. तू जे म्हणशील ना ती प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर हजर असेल. तू म्हणशील तशीच प्रत्येक गोष्ट होईल. आय प्रॉमिस. तुझ्या सगळ्या इच्छा राखव. सराव उठा ना, आपण हे सगळं घरी जाऊनही बोलू शकतो ना. नाही, मला सांग तुझी देवीवर श्रद्धा आहे. मग यापेक्षा चांगली जागा आणखी कुठे मिळणार आपल्याला. मला माहिती आहे ईशा, माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये तुझा. आणि साहजिक मी सुद्धा आपल्या लग्नाआधीच्या अनेक गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या. मला मान्य मी चुकलो आणि त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार. वाटेल ती शिक्षा दे. बोल ईशा. बोल ईशा. ईशा, ईशा.